मिरजेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अनेक नगरसेवकांचा 19 तारखेस पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। इद्रिस नाईकवाडी यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले। 19 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे। 2 महापौरांसह 15 नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। यामुळे मिरजेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी याबाबत दुजोरा दिलाय। मिरजेच्या राजकारणातील ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर किशोर जामदार, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, मैनुद्दीन बागवान, करण जामदार, चंद्रकांत हुलवान, जमील बागवान, नरगिस सय्यद, तन्वीर बागवान यांच्यासह आणखी काही माजी नगरसेवक आणि इच्छुकांची मोठी गर्दी आहे। राष्ट्रवादीच्या या राजकारणामुळे राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला भाजपामध्ये हालचाली वेगवान झाल्या आहेत। इद्रिस नाईकवाडी यांनी या अगोदरच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असं सांगितलं होतं। त्याच पद्धतीने आमदार इद्रिस नाईकवाडी यांची राजकीय खेळी असून पक्षाची सत्ता महापालिकेवर आणण्यासाठी इद्रिस नाईकवाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री 19 रोजी मिरजेत येणार असून पक्षप्रवेश होणार आहे। महापालिका ही आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या नेतृत्वातच लढली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। नगरसेवकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला असून लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर आणणार असा चंग बांधलाय। अचानक घडत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, काँग्रेस, शिवसेना या पक्षालाही धक्का बसला असून राष्ट्रवादीने राजकीय खेळी आणि नगरसेवकांचा मिरज पॅटर्न यावेळी सरस ठरत आहे।